गाडी शोधतोय मित्रांनो, गाडी भेटत नाही आहे. कमी प्राईजमध्ये गाडी पाहिजे आणि कंडिशन पण ओके पाहिजे. तर आहे ना, आम्ही कशाला टेन्शन घेता, तुमचे सगळे प्रश्न सुटतील. तर आपण तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती व्हेकल्स प्लॅटफॉर्म. तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच बेस्ट ऑफरमध्ये गाडी घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि सर्वात जास्त शेअर करा. बस तुमच्या प्रेमामुळं आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही जेवढा लाईक्स करसाल तेवढं आम्हाला मोटिवेशन भेटत. तर थोडा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर आज आपण बघणार आहोत सुपर कॅरी टर्बो. ही गाडी बघू शकता, MH34ची पासिंग आहे. गाडीची कंडिशन पूर्ण ओके, ना इंजनचं काम आहे ना काही आहे. बऱ्याच वेळेस फसवणूक होते लोकांची, गाडी घेतात पण त्यांना भेटत नाही कंडिशन तशी, जास्त पैसे देऊन बसतात. तर आपल्या इथं तशी फिकर करायची गरज नाही, आपल्याकडं EMIवर पण गाडी भेटून जाईल. तुम्ही गाडीची कंडिशन इकडं बघू शकता. कुशन वगैरे तुम्हाला नवीन टाकून भेटतील, त्याचा काही वांधा नाही. बॉडी वगैरे पेंट वगैरे सगळं बघू शकता तुम्ही. नो स्क्रॅचेस, नो डॅमेज, गाडी कुठंच डॅमेज नाही भेटणार. टायराची कंडिशन बघू शकता तुम्ही. तर दुसरी गाडी राहणार आहे महिंद्रा जितो. गाडीची कंडिशन बघून घ्या. 2018चा मॉडेल आहे. याची प्राईस तुम्हाला भेटणार आहे फक्त 2,80,000मध्ये. 2,80,000 द्या आणि गाडी तुमच्या घरी घेऊन जा. तर आपण आता बघणार आहोत टाटा झिप. 2018चा मॉडेल आहे. गाडीचं कलरिंग वगैरे नो डॅमेज, नो स्क्रॅचेस. गाडी बघू शकता, कुठेही क्रॅचेस नाही आहे, डॅमेज नाही आहे, न कुठं बेंड गाडी. कुशन वगैरे आतून पण बघून घ्या गाडीची कंडिशन. बॉडी वगैरे भेटून जाईल गाडीला, फुल बॉडी. 2018चा मॉडेल आहे. फक्त आणि फक्त 2,80,000मध्ये गाडीची प्राईज आहे. तुम्हाला गाडीच्या संबंधित काही डिटेल पाहिजे असली तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम ID दिलेली आहे, तुम्ही तिथं माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपली टाटा झिप BS3 गाडी आहे. 2017चा मॉडेल आहे. MH20 पासिंग आहे. 2.25 लाख रुपयाची प्राईज राहणार आहे. गाडीची बॉडी बघू शकता तुम्ही. सीट वगैरे आतून पण बघू शकता तुम्ही. गाडीची कंडिशन फक्त 2.25 लाख रुपयात गाडी आहे. एका 2 व्हीलरच्या प्राईजमध्ये तुम्हाला लोडिंग गाडी भेटते. तुम्ही कंडिशन बघून घ्या, कलरिंग वगैरे बघून घ्या. गाडीमध्ये काहीच फॉल्ट भेटणार नाही. इंजन